नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे। बलात्कार प्रकरणात न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सुरक्षेच्या कारणास्तव सुनवाई व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली असून प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे। दुसऱ्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने त्याला 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनवाई घेण्यात आली। सरकारी पक्षाने सुनवाई दरम्यान गंभीर आरोप मांडले। खरातने महिलांना आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। तसेच गर्भपातासाठी औषधे दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान बचाव पक्षाने कोठडीला विरोध केला, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला। या प्रकरणाचा तपास सध्या SIT कडून वेगाने सुरू आहे।